हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण वाक्याचे प्रकार या मराठी व्याकरणाच्या भागाचा आपण अभ्यास करूया. सुरुवातीला आपण वाक्य म्हणजे काय हे पाहूया. वाक्य कोणाला म्हणायचं आहे तर ज्याच्यामध्ये काय असतात, शब्द असतात आणि ते शब्द जे आहेत ते शब्द काय करतात, संपूर्ण अर्थ व्यक्त करतात. संपूर्ण जो अर्थ आहे तो अर्थ हे शब्द काय करतात, व्यक्त करतात. म्हणजेच संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला आपल्याला काय म्हणायचं आहे, वाक्य असं म्हणायचं आहे. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला आपल्याला वाक्य म्हणायचं आहे. आता वाक्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, शब्दांचा समूह आहे. पण या शब्दांचा जो समूह आहे त्याला एक विशिष्ट किंवा एक अर्थ, ज्याच्यातून आपल्याला अर्थबोध होतो, संपूर्ण अर्थ कळतो, मिळतो, अशा शब्दसमूहाला आपल्याला वाक्य असं म्हणायचं आहे. तर वाक्याचे दोन भाग आहेत किंवा दोन भाग पडतात. एक आहे उद्देश आणि दुसरा आहे विधेय. आता उद्देश कोणाला म्हणायचं तर वाक्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसतात. एक तर आपल्याला ज्याच्याविषयी सांगायचं आहे त्याला आपण उद्देश म्हणतो आणि जे सांगायचं आहे त्याला आपण विधेय म्हणतो. उद्देश कोणाला म्हणतो, ज्याच्याविषयी सांगायचे आहे ते उद्देश असतं वाक्यात, आणि जे सांगायचं आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, विधेय म्हणायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल, उदाहरण घेता येईल आपल्याला. आपण इथं उदाहरण पाहिलंय, पुस्तकातलंच उदाहरण घेऊया आपण. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता त्याचा मोठा मुलगा, आता कोणाविषयी माहिती मिळाली, उद्देश म्हणजे काय, ज्याच्याविषयी सांगायचं आहे. कोणाविषयी सांगायला इथं आपल्याला, मुलाविषयी. म्हणजे मुलगा हे काय झाला, मुलगा हा काय झाला, उद्देश झाला. आणि माहिती काय मिळाली, मुलाबद्दल काय माहिती मिळते, दररोज आगगाडीने मुंबईला जातो. म्हणजे कशाची माहिती मिळत आहे, जातो ही माहिती मिळत आहे. म्हणजे जातो हा काय आहे, विधेय आहे. आणि बाकीचे जे शब्द आलेले आहेत, मोठा, त्याचा, त्याचा, मोठा, हे काय आहे, उद्देश विस्तार आहे. म्हणजे मुलाविषयीची आपल्याला माहिती मिळते. मोठा, त्याचा, आलं का लक्षात? म्हणजे याला आपल्याला उद्देश विस्तार म्हणता येईल. त्यानंतर जातो या शब्दाबद्दल आपल्याला आणखी जास्तीची माहिती मिळते. कशी मिळते, दररोज जातो. कसा जातो, दररोज जातो. कशाने जातो, आगगाडीने जातो. म्हणजे दररोज, आगगाडी हे काय आहेत, विधेय विस्तार आहेत. म्हणजे वाक्याचे जे दोन भाग पडतात ते उद्देश आणि विधेय. उद्देश म्हणजे आपल्याला म्हणता येईल बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो तो उद्देश, किंवा उद्देशाविषयी जो बोलतो त्याला आपल्याला विधेय असं म्हणायचं आहे. बोलणारा ज्याच्याबद्दल बोलतो त्याला आपल्याला उद्देश म्हणायचा आहे. आता जो काही बोलतो, त्याचा मुलगा, मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. तर मोठा मुलगा, मुलगा हा काय आहे, उद्देश आहे. कारण मुलाविषयी तो बोलतोय. बोलणारा कोणाविषयी बोलतोय, मुलाविषयी बोलतोय. म्हणजे मुलगा हा उद्देश झाला. आणि उद्देशाविषयी तो जो बोलतोय त्याला आपल्याला काय म्हणायचं, विधेय. म्हणजे जातो हे काय आहे, इथे विधेय आहे. तर आपल्याला इथे वाक्याचे प्रकार शिकायचे आहे. त्याआधी आपण वाक्य म्हणजे काय ते पाहिलं. वाक्याचे दोन भाग पाहिले, उद्देश आणि विधेय. उद्देश कशाला म्हणतात, विधेय कशाला म्हणतात. उद्देशाबद्दल जे काही एक्स्ट्राचे शब्द आलेले आहेत त्याला आपल्याला उद्देश विस्तार म्हणता येईल. आणि विधेयाबद्दल जे आपल्याला एक्स्ट्राची माहिती मिळत आहे त्याला आपल्याला विधेय विस्तार असे म्हणता येईल. वाक्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. आता एका वाक्यामध्ये किती विधान आहेत यावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात. एका वाक्यात किती विधान आहेत, म्हणजे एक वाक्य जे दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये विधान किती आहेत यावरून वाक्याचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे केवल वाक्य. दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. आणि तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य.
आता केवल वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यामध्ये फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. आता आपण उद्देश कशाला म्हणतात आणि विधेय कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे. एकच उद्देश व विधेय, विधेय सुद्धा काय असतो? एकच असतो. त्याला आपल्याला म्हणायचं आहे केवल वाक्य किंवा त्याला शुद्ध वाक्य सुद्धा आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला केवल वाक्याचं उदाहरण घेता येईल. तानाजी लढता लढता मेला. आता हे ज्या वाक्यात आहे एकच उद्देश आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तो आहे तानाजी आणि तानाजीविषयी माहिती मिळत आहे मेला. म्हणजे एकच उद्देश आणि एकच काय आहे? विधेय आहे. अशा वाक्याला आपल्याला शुद्ध वाक्य म्हणायचं आहे किंवा केवल वाक्य असं म्हणायचं आहे. आता एकच उद्देश आणि एकच विधेय असलेली जी वाक्य आहेत त्याला केवल वाक्य म्हणायचं आहे. पण ही जी केवल वाक्य आहेत, केवल वाक्य आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. मग ते विधानार्थी असतील, प्रश्नार्थी असतील, उद्गारार्थी असतील, आज्ञार्थी असतील. त्यानंतर केवल वाक्यामध्ये आपल्याला विधानार्थी वाक्यसुद्धा पाहायला मिळतं. विधानार्थी. आता विधानार्थी या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं आहे? ज्यामध्ये काय असतं? एकच विधान असतं किंवा केवळ विधान आपल्याला पाहायला मिळतं. केवळ विधान केलेले असते अशा वाक्याला आपल्याला विधानार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ मी उद्या शाळेला जाणार आहे. मी उद्या शाळेला जाणार आहे. हे काय आहे? एक विधान आहे की मी म्हणजे माझ्याविषयी काय माहिती मिळणार आहे? आहे विषयी. जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. म्हणजे केवळ एक विधान आपल्याला इथं लक्षात येतं. अशा वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? विधानार्थी वाक्य म्हणायचं आहे. अजून आपल्याला विधानार्थी वाक्याची उदाहरणे भरपूर घेता येतील. तो दररोज व्यायाम करतो किंवा माझे घर दवाखान्याजवळ आहे. अशा आपल्याला विविध विधानार्थी वाक्य घेता येतील. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी. आता ह्या प्रश्नार्थी वाक्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की वाक्यामध्ये काय असला पाहिजे? प्रश्न असला पाहिजे. म्हणजे जे काही आपण वाक्य लिहिणार आहोत त्या वाक्यात काय असतो? प्रश्न विचारलेला असतो. अशा वाक्याला आपल्याला म्हणायचं आहे प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे प्रश्न विचारलेला असतो. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला आपल्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं आहे. उदाहरणार्थ तू केव्हा जाणार आहेस? तू केव्हा जाणार आहेस? म्हणजे इथं प्रश्न विचारलेला आहे बोलणाऱ्याने तुला, म्हणजे त्या समोरल्या व्यक्तीला प्रश्न विचारला आहे तू केव्हा जाणार आहेस. आणि मग प्रश्न म्हणजे वाक्य जे आहे इथं जसं आपण काय दिलं? पूर्णविराम दिलो. तसं इथं आपल्याला काय द्यावं लागतं? प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. हे झालं प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर केवल वाक्यामध्ये आपल्याला आणखीन एक वाक्य पाहता येईल. उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्य या वाक्यावरून आपल्या लक्षात येते की इथं काय असणार आहे? उद्गार असणार आहे. तो कशाचा असणार आहे? भावनेचा. भावनेचा उद्गार. भावनेचा उद्गार असलेली वाक्य. मग ती भावनेचा जो उद्गार आहे तो आपण बघतो. आपण भावना कशा व्यक्त होतात? अरे बाप रे, अबा बाबा बाबा, अरे रे रे रे, अशा भावना आपण व्यक्त करतो. म्हणजे आपल्याला इथं उदाहरण घेता येईल. अबब ही काय झाली? भावना झाली आपली. म्हणून इथं काय येणार आहे? उद्गारवाचक चिन्ह येणार आहे. केवढी प्रचंड आग ही. केवढी प्रचंड आग ही. परत उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आपण काय करतोय? बोलत असताना आपल्या भावनांचा उद्गार करतोय. म्हणजे भावना आपण काय करतोय? व्यक्त करतोय. आणि भावना व्यक्त करत असताना आपल्याला काय करावं लागतं? उद्गारवाचक चिन्ह द्यावं लागतं. आणि अशा वाक्यांना काय म्हणायचं आहे आपल्याला? उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. हे सुद्धा केवल वाक्यामध्येच केवल वाक्याचाच प्रकार आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला केवल वाक्याचा एक प्रकार सांगता येईल
होकारार्थी वाक्य, होकारार्थी. आता हे होकारार्थी या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे, म्हणजे तिथं काय असला पाहिजे, होकार असला पाहिजे. होकारार्थी वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यामध्ये आपल्याला काय मिळतो, होकार मिळतो, होकार मिळतो. वाक्यातून आपल्याला काय मिळतो, होकार मिळतो, त्या वाक्याला आपल्याला होकारार्थी वाक्य म्हणायचं आहे. उदाहरणार्थ, रमा अभ्यास करते, म्हणजे अभ्यास करते हे काय आहे, होकार आहे, म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. मग आता जेव्हा वाक्यातून नकार किंवा नकारतेचा बोध मिळतो, नकारात्मक बोध मिळतो, त्या वाक्याला आपल्याला काय म्हणता येईल, मग नकारार्थी वाक्य. हे सुद्धा आपल्याला केवळ वाक्याच्या प्रकारात घेता येईल. नकारार्थी वाक्य म्हणजे वाक्यातील विधाने ही कधी कधी नकारार्थी असतात, अशा नकार मिळतो अशा विधानांना आपल्याला म्हणायचं आहे किंवा अशा वाक्यांना आपल्याला म्हणायचं आहे नकारार्थी वाक्य. आता आपल्याला उदाहरण इथं देता येईल. श्यामा मुळीच अभ्यास करत नाही, मुळीच अभ्यास करत नाही. आता नाही, करत नाही, अभ्यास काय करते, ती करते का, नाही, करत नाही, म्हणजे इथं काय मिळतोय आपल्याला, नकार मिळतोय. म्हणून अशा वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, नकारार्थी वाक्य म्हणायचं आहे. आता या प्रत्येक वाक्यात आपल्याला केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय भेटलेला आहे, आणि म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत, प्रश्नार्थी असेल, उद्गारार्थी असेल, किंवा केवळ विधानार्थी वाक्य असेल, किंवा होकारार्थी किंवा नकारार्थी, ह्या सगळ्या वाक्यामध्ये आपल्याला केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हे जे वाक्याचे प्रकार पाहिले ते सगळे प्रकार कशात मोडतात, केवळ वाक्य या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर आपण नेक्स्ट वाक्याचा प्रकार पाहूया. त्यानंतर नेक्स्ट वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य. आता या मिश्र वाक्यामध्ये मात्र दोन किंवा अधिक विधाने असतात. दोन किंवा अधिक म्हणजे कमीत कमी दोन तर असतातच, पण दोनपेक्षा जास्तही विधाने असतात किंवा वाक्य असतात. दोन किंवा अधिक वाक्य असतात, त्या वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, मिश्र वाक्य. पण एवढंच नाही तर ती काय असतात, एकमेकावर अवलंबून असतात. ती एकमेकावरती अवलंबून असतात, म्हणजे पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून असतं. अशा वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, मिश्र वाक्य असं म्हणायचं आहे. एकमेकावर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने जे वाक्य स्वतंत्र असते किंवा ज्याचा आपल्याला स्वतंत्र अर्थ मिळतो, अशा वाक्याला आपल्याला म्हणायचं आहे मुख्य वाक्य. परत मिश्र वाक्यामध्ये आपल्याला जे दोन किंवा अधिक विधाने मिळतात त्याच्यामध्ये मुख्य वाक्य एक असतं, किंवा त्याला आपण प्रधान वाक्य सुद्धा म्हणतो. प्रधान वाक्य ज्याचा अर्थ काय असतो, स्वतंत्र असतो, म्हणजे अर्थाच्या दृष्टीने हे वाक्य कसं असतं, स्वतंत्र असतं. स्वतंत्र अर्थ निघतो त्याचा, किंवा अर्थाच्या दृष्टीने ते स्वतंत्र वाक्य असतं. आणि या वाक्यावर, मुख्य वाक्यावर जे वाक्य अवलंबून असतं त्या वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, गौण वाक्य म्हणायचं आहे. गौण वाक्य. आता गौण वाक्य कोणाला म्हणायचं आहे, मुख्य वाक्यावर अवलंबून असणाऱ्या, मुख्य वाक्यावर अवलंबून असणाऱ्या वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, गौण वाक्य म्हणायचं. उदाहरणार्थ मी तर सांगेल तुम्हाला गौण वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, पावसाळा आला, पावसाळा आला की, आता इथं मी काय देणार आहे, कॉमा देणार आहे, कारण पावसाळा आला हे वाक्य आहे. त्याच्यानंतर की हे एक अव्यय आहे त्याच्यामध्ये, आणि आकाशात काळे ढग जमतात. आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. आता इथं दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य आपल्याला पाहायला
मिळतात. आता पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. तर याच्यामध्ये मुख्य जे वाक्य आहे तो पावसाळा आला, हे पूर्ण अर्थपूर्ण वाक्य आहे. पावसाळा आला म्हणजे अर्थाच्या दृष्टीने ते स्वतंत्र वाक्य आहे. पावसाळा आला म्हणून नेमकं काय होतं, तर या वाक्यावर अवलंबून असलेलं जे वाक्य आहे, आकाशात काळे ढग जमतात, हे जे आहे ते एक वाक्य आहे. म्हणजे पावसाळा आला याच्यावर अवलंबून असलेले हे वाक्य आहे. म्हणजे पावसाळा आला तरच आकाशामध्ये काय होतात, काळे ढग जमतात, म्हणजे हे गौण वाक्य झालं. आणि काळे ढग जमले म्हणून काय होतो, नेमका पाऊस पडू लागतो, हे सुद्धा काय झालं, गौण वाक्य झालं. म्हणजे मुख्य वाक्यावर अवलंबून असणारी जी इतर वाक्य आहेत त्याला आपल्याला गौण वाक्य म्हणता येईल. आणि अर्थाच्या दृष्टीने जे वाक्य स्वतंत्र आहे त्याला आपल्याला काय म्हणता येईल, प्रधान वाक्य म्हणता येईल किंवा मुख्य वाक्य. हे प्रधान वाक्य आहे. आणि बाकीचे हे जे आहेत, आकाशात काळे ढग जमतात, पाऊस पडू लागतो, हे काय आहेत, गौण वाक्य आहेत. अशा पद्धतीने आपण मिश्र वाक्यामध्ये जे दोन किंवा अधिक वाक्य असतात आणि ते एकमेकावर अवलंबून असतात, पण एकमेकावर अवलंबून असतानाचा ज्याचा अर्थ जो आहे तो स्वतंत्र निघतो त्याला प्रधान वाक्य म्हणायचं आहे. ज्याचा अर्थ स्वतंत्र निघत नाही पण त्या मुख्य वाक्यावर अवलंबून असणाऱ्या वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, गौण वाक्य असे म्हणायचे आहे. तर नेक्स्ट वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य कोणाला म्हणायचं आहे, दोन किंवा अधिक केवळ वाक्य एकमेकांना उभयान्वी अवयवांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्या संयुक्त वाक्य असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक ही काय असतात, केवळ वाक्य असतात, पण ती केवळ वाक्य एकमेकांना उभयान्वी अवयवांनी जोडलेली असतात. तर उभयान्वी अवयव म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण जे शब्द वापरतो, किंवा, आणि अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते शब्दांना आपण उभयान्वी अवयव असे म्हणतो. आणि मग उभयान्वी अवयव वापरून त्या दोन केवळ वाक्य जोडल्यामुळं जे नवीन जोड वाक्य तयार होतं, त्या नवीन जोड वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, संयुक्त वाक्य असे म्हणायचे आहे. आता अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकावर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर ती एकमेकावरती अवलंबून नसतात बरं का, नसतात येईल इथे. अर्थाच्या दृष्टीने ती काय असतात, स्वतंत्र असतात, म्हणजे ती एकमेकावर अवलंबून नसतात. आणि संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक ही प्रधान वाक्य असू शकतात. प्रधान वाक्य म्हणजे जी वाक्य स्वतंत्र असतात, जिच्या अर्थाच्या दृष्टीने ते स्वतंत्र वाक्य असतात, तिला आपण प्रधान वाक्य म्हणतो. आणि म्हणून संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक ही काय असतात, प्रधान वाक्य असतात. आता इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते. आता हे काय झालं, केवळ वाक्य झाले एक. संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते, हे दुसरं केवळ वाक्य झालं. पण या दोन केवळ वाक्याला कशाने जोडलेलं आहे, उभयान्वी अवयव आणीनी जोडलेलं आहे. आणि एक जोड वाक्य पूर्ण तयार झालं. म्हणजे मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते, हे पूर्ण जोड वाक्य म्हणजे काय झालं, हे संयुक्त वाक्य झालं. आता संयुक्त वाक्य कशाला म्हणतात हे आपल्याला कळलं. आता हे दोन्ही जे वाक्य आहेत, केवळ वाक्य जी आहेत, ते दोन्ही केवळ वाक्य ही प्रधान वाक्य आहेत, जे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत, एकमेकावरती अवलंबून नाहीत. आणि अशाच प्रकारच्या केवळ वाक्यांना ज्या उभयान्वी अवयवाने जोडल्यानंतर जे जोड वाक्य तयार होते त्या जोड वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, संयुक्त वाक्य असं म्हणायचं आहे. दुसरं एक उदाहरण आहे, मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. आता मिहीर जो आहे तो मिहीर हा मुलगा काय करेल, खो खोत भाग घेईल किंवा तो काय करेल, लंगडी खेळेल. म्हणजे मिहीर नावाचा जो मुलगा आहे तो खो खोत भाग घेईल, हे पूर्ण वाक्य केवळ वाक्य आहे. किंवा लंगडी खेळेल हे सुद्धा केवळ वाक्य आहे, पण किंवा या उभयान्वी अवयवांनी जोडलेला आहे आणि म्हणून या वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, संयुक्त वाक्य असे म्हणायचं आहे. अशा पद्धतीने आपण वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे
वाक्यामध्ये किती विधाने आहेत यावरून जे वाक्याचे प्रकार पडतात ते वाक्याचे प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच काय करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.